शासकीय तंत्रनिकेतन मधील उत्कृष्टता केंद्र आणि अद्ययावत संगणक केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। यावेळी प्रवीण पोटे, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर विजय मानकर आदी उपस्थित होते। पालकमंत्री पाटील यांनी देशात नवीन शैक्षणिक पद्धत लागू करण्यात आले आहे। यात प्रामुख्याने कौशल्यपूर्ण युवक तयार करण्यात येणार आहे। यासाठी व्यावसायिक कौशल्य विकसित करण्यासाठी भर देण्यात येत आहे। जुन्या शैक्षणिक धोरणात उद्योगांना आवश्यक असणारे कौशल्य देण्यात येत नसल्यामुळे वेगळे प्रशिक्षण द्यावे लागत होते। आता सुरुवातीपासूनच रोजगारक्षम युवक तयार करण्यासाठी शिक्षण देण्यात येणार आहे। तसेच युवकांना संगणकातील अत्याधुनिक शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्स आणि 3D प्रिंटिंग उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात आले आहे। याचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे। तंत्रनिकेतन मध्ये अद्ययावत तंत्रज्ञान प्राप्त व्हावे यासाठी संस्थांमध्ये संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसेच संशोधन केंद्रासाठी केंद्राने 272 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। अमरावती येथील तंत्रनिकेतनला अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी दिला आहे। तातडीने अतिक्रमण काढून संरक्षण भिंत बांधण्याची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले। ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, AI पासून ते रोबोट पासून सगळ्या गोष्टी फिजिकली बघायला मिळाल्या। असं म्हणून एक रफली 6 कोटी एका पॉलिटेक्निक असं 43 पॉलिटेक्निकला आपण पैसे स्पेअर केले। त्यातल्या 9 पॉलिटेक्निकमध्ये आता बऱ्यापैकी इनोव्हेशन सेंटर या नावाने इन्स्टॉलेशन झाले। हे पाहून देशामध्ये हे पहिल्यांदाच चाललं आहे। हे पाहून केंद्राच्या IT डिपार्टमेंटने आता जवळजवळ 272 कोटी आपल्याला सँक्शन करून एक MOU झाला, त्याचं फायनल MOUसाठी 9 तारखेला चालू आहे। ज्यात जवळजवळ महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सगळ्यांचा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या विषयातला प्रॅक्टिकल नॉलेज देण्याच्या दृष्टीने इनोव्हेशन लॅब पूर्ण होतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।